हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आम्ही चाललेलो आहोत सगळ्यांच्या आवडत्या ठिकाणी म्हणजे पानशेत डॅमला. पुण्यापासून साधारण तासाभराच्या अंतरावर आहे हे ठिकाण. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे पानशेत डॅमचा अप्रतिम सौंदर्य, रस्त्यावरील निसर्ग आणि दृश्य जे आपल्या मनाला भारावून टाकतात. आपल्याला साधारण 1 तास लागेल आता पानशेतला पोहोचायला. तोपर्यंत आपण या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेऊया. पानशेतला जाताना आपल्याला खडकवासला डॅम पण लागतो. तिथे आपण थांबून त्याची सुद्धा मजा घेऊ शकतो. थोडा वेळ थांबून आपण पुढे जाऊ शकतो. तुम्ही पाहू शकता, सुंदर असा व्ह्यू दिसत आहे आपल्याला खडकवासला डॅमचा. इथे खूप लोक थांबतात, नाश्ता वगैरे करतात. हा पण एक निसर्गरम्य डॅम आहे जिथे आपण वन डे पिकनिक प्लॅन करू शकतो फॅमिलीसोबत, फ्रेंडसोबत. तुम्ही पण ट्रॅव्हलिंगचा आनंद घ्या आणि चला तर भेटूया पानशेत डॅमवर. तर आज आपण आलेलो आहे पानशेत डॅमला. तर तुम्ही पाहू शकता, इतका मस्त व्ह्यू दिसतो इथे. ते पहा, इथे बोटिंग वगैरे पण करतात. जेवणाची पण सोय आहे. चला तर आपण पाहूया. मागे पण असे फुलांच्या खूप मस्त झाडे आहेत. पार्किंग पण आहे, पार्किंगची सोय आहे इथे. आणि पाहू शकतात आता लोकांना जेवायची पण सोय आहे, जेवणाची. मस्त असा व्ह्यू दिसतोय. चला तर पाहूया आपण व्ह्यू. आणि इथे तुम्ही बोटिंग पण करू शकता. तुम्ही पाहू शकता, इकडे आपण बोटिंग करू शकतो. बोटिंगसाठी इथे वेगवेगळे चार्जेस आहेत. ते मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेच आहेत, तुम्ही ते पाहू शकता. बोटिंग करण्यासाठी आपल्याला इथे लाईफ जॅकेट पण अवेलेबल आहेत. आणि तुम्ही पाहू शकता, हे स्मॉल टू एक्सेल आहेत. आणि बोटिंगचे हे पॅकेज पण अवेलेबल आहेत. हे पहा, आता तुम्ही पाहू शकता, ते बघा स्पीड बोट आली आहे. लोक बोटिंग पण करतायत. खूप फास्ट आहे आणि खूप मजा येते याच्यामध्ये. तुम्हाला जर निवांत असं बसायचं असेल तर इकडे आपण बसू शकतो.
तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं वातावरण आहे, शांत रिलॅक्स बसण्यासाठी. कधी कधी वाटतं या धावपळीच्या जीवनामध्ये निसर्गाकडे वळावं. तर तुम्हाला अशा निसर्गरम्य ठिकाणी यायलाच पाहिजे. एक रिलॅक्सेशनसाठी मस्त असं ठिकाण आहे. तुम्ही नक्की या, रिलॅक्स व्हा. सुंदर अशी हिरवीगार झाडं आहेत, असं सुंदर अशी थंड हवा येते. मन असं सुन्न होणारं वातावरण आहे इथे. तुम्ही नक्की या. खूप स्वच्छ पाणी आहे हे पहा. तुम्ही असा खूप आनंद घेऊ शकता पाण्याचा आणि निवांत येऊन बसू शकता. माशी पण येते आणि माशी पण चौकते. तुम्ही आता पाहू शकता मस्त असा सनसेट दिसतो इथून. मस्त आहे वातावरण पण संध्याकाळी. तुम्ही विकेंडला नक्की टिप करू शकता इथे. दिसला का?